श्री स्वामी समर्थ. दीपदया व्लॉग्समध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आहे दसरा आणि दसऱ्याच्या तुम्हाला मनभरून शुभेच्छा. दसरा म्हणजे भारतीय संस्कृतीमध्ये हा सण अतिशय महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो. हा दिवस विजयादशमी म्हणून साजरा केला जातो, म्हणजेच वाईटावर सत्याचा विजय. दसरा हा सण 3.5 मुहूर्तांपैकी एक आहे. या दिवशी चांगल्या कामाची सुरुवात केली जाते. आम्ही देखील दसऱ्याच्या पूजेची तयारी कालपासूनच केली आहे. म्हणजे फुलं आणली आहेत, काही हार करून ठेवले आहेत. आता मी सगळ्यात पहिले देवांची पूजा करून घेते. त्याआधी मी हे गोमूत्र शिंपडून घेतलेलं आहे आणि देवाची पूजा करून घेतलेली आहे. श्री महालक्ष्मी, श्री महासरस्वती आणि महाकाली यांची पूजा दसऱ्याच्या दिवशी केली जाते. म्हणजेच महासरस्वती म्हणजे वही, पेन, पाटी, पुस्तक, जे आपली शैक्षणिक उपयोगासाठी लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत, लॅपटॉप, टॅब्स, कम्प्युटर्स यांची पूजा केली जाते. त्याचप्रमाणे महालक्ष्मी म्हणजे आपल्याकडे जे सोने, नाणी, दागिने आहेत त्यांची पूजा केली जाते. आणि त्याचप्रमाणे महाकालीची पूजा म्हणजे शस्त्रास्त्रांचे पूजन केले जाते. जे आपल्याला डे टू डे लाईफमध्ये जी शस्त्र लागतात, सुरी, पाने, कोयता, जे काही आपण वापरतो त्या हत्यारांची पूजा केली जाते. आता आमच्याकडे तानपुरा आहे, हार्मोनियम आहे, तबला आहे, याची देखील आम्ही पूजा केली. आमचा तानपुरा खाली आहे, त्यामुळे आमची जी महासरस्वती, आमची सरस्वती हीच आहे, तर ह्याचे देखील आम्ही पूजन केले. सगळ्या वस्तूंना हळद कुंकू लावून, फुलं वाहून आम्ही त्यांची छान पूजा केली. तुम्हाला माहीतच आहे की दसऱ्याच्या दिवशी आपण आपट्याच्या पानांची देखील पूजा करतो. त्याला आपण त्या दिवशी सोन्याचा मान देतो, त्यामुळे त्याची देखील आम्ही पूजा केली. धूप, अगरबत्ती ओवाळून, दिवा लावून आम्ही छान पूजा करून घेतली आणि जेवणाच्या तयारीला लागले. आदिशक्ती दुर्गा देवीने जो राक्षस महिषासूर जो राक्षस होता त्याचा वध केला. तो दिवस होता विजयादशमीचाच, म्हणून दसरा साजरा केला जातो. त्याचप्रमाणे प्रभू रामचंद्राने रावणाचा वध केला. ती देखील अश्विन महिन्यातली दशमीच होती, म्हणून ही विजयादशमी साजरी केली जाते. तुम्हाला माहीत असेल की दसऱ्याच्या दिवशी अनेक ठिकाणी रावणाचे दहन केले जाते. रावण जाळला जातो, म्हणजे आपण वाईट शक्तीचा नाश करतो आणि चांगल्या शक्ती आपल्या मनात, समाजात जागृत करण्याचा हे विचार मांडतो. तर ह्या गोष्टी तुम्ही नक्की आपल्या अंगी रुजवा. त्याचप्रमाणे मी घरातील जी आपल्या डे टू डे लाईफमध्ये जे आपण वस्तू वापरतो, जसे की शेगडी, फ्रीज आहे, वॉशिंग मशीन आहे, AC आहे, त्यानंतर मायक्रोवेव्ह आहे, तर अशा वस्तूंची देखील मी हळद कुंकू फूल वाहून पूजा केली. आधी पण सरस्वतीची पूजा करतोय. मी बघितली कसं की मी कशी आमच्या त्या बोर्डवर सरस्वती काढली आहे. खूप वर्षांनी परत काढली, 1 वर्ष जातो, त्यामुळे पटकन लक्षात येत नाही, पण जमली मला काढाय. आणि आमच्याकडे जे तबला, पेटी, तानपुरा पण आहे तो खाली आहे, तर त्याची आम्ही पूजा करून घेतली आहे. जे माझं एडिटिंगसाठी लागणारं सामान आहे किंवा शूटिंगसाठी लागणारं जे आहे त्याची आपण सगळी पूजा करून घेतलेली आहे. आणि आता आमची अशी सगळी पूजा छान झालेली आहे. आता स्वयंपाकाची तयारी चालू आहे. आधी पण पाया पडतोय. स्वामींचा जो हार केलाय तो देखील मीच केलाय रात्री काल. तर मैत्रिणी बघा, आज स्वयंपाकामध्ये मी गोडाला बासुंदी केलेली आहे. बासुंदी पण बघा छान आटली आणि तिला कलर पण खूप छान आलाय. पुऱ्यांसाठी मी पीठ मळून ठेवलंय. आणि आज छोल्यांची भाजी, छोले मसाला करायचा, तर छोले मी उकडून ठेवले आणि बाकी राईस झालेले, जिरा राईस करायचा, तर त्याला मला फोडणी दिली. म्हणजे जेवणाची देखील माझी सगळी तयारी झाली. आता मी थोड्यात पूजा करते आणि जेवायला लागते. गाडीचे काही हार मी काल करून ठेवलेले आणि काही हार मी आज सकाळी केले, तर हे हार देखील आपले तयार आहेत. ते घेऊन आता आम्ही खाली जातोय आणि खाली देखील रुपेश देवांची पूजा करतोय. आणि तिथे देखील आम्ही तानपुरा, आमच्या शेती कामासाठी लागणारी हत्यारं, त्याची पूजा करून घेतली आहे. स्वराने आमच्या आजीकडून सरस्वती काढून आणली आहे आणि त्याचे देखील पूजन इथे चाललेलं आहे.
तुम्ही आमच्या व्हिडिओमध्ये बघतच असाल की प्रत्येक पूजेत किंवा अशा काही सणाला आमची स्वराच आमच्याबरोबर असते. तिला खूप आवडतं पूजा करायला. इथे स्वयंपाकाची तयारी चालू आहे. स्मिताचं जेवण चाललं आहे. आई तिला मदत करतात आणि पुढे आम्ही बाहेर आलो आहे गाड्यांची पूजा करण्यासाठी. तर आधीने सगळ्या गाड्या बाहेर काढून ठेवल्या आहेत. तर आता आम्ही गाड्यांची पूजा करून घेणार आहोत. त्याआधी दारापुढे आम्हाला रांगोळी काढायची आहे आणि दाराला तोरण देखील लावायचं आहे. तर स्वरा आणि मी रांगोळी काढतो आहे. रांगोळी काढून झाल्यानंतर रुपेश तोरण लावून घेणार आहे. दसऱ्याच्या दिवसात किंवा नवरात्रात गोंड्याला अतिशय महत्त्व असतं. तर हे गोंड्याचं, त्याच्यात आंब्याचं पान आणि हे धान्य आहे, नव्याचं धान्य म्हणतात. तर ते देखील या तोरणात गुंफलं जातं आणि असं तोरण आपण दाराला बांधून घेतो. यावर्षी गाडी नवीनच असल्याने पहिले गाडीची पूजा करून घेतोय. स्वराला खूप आवडतं त्यामुळे ती मला पूजा करायला मदत करते आणि आम्ही दोघी मिळून सगळ्या गाड्यांची पूजा करून घेतोय. कालच आम्ही गोंड्याची फुलं आणली होती. तर त्याच्यापासून हे घरीच हार केलेले आहेत. सगळ्या गाड्यांना आम्ही घरी हार बनवले. नव्याच्या धान्याचं तोरण आणि गोंड्याचं फूल, आंब्याचं पान यांचं एक सिंगल एक घेऊन ते झाडाला किंवा खांबाला किंवा घराला बांधलं जातं. अशी इकडे पद्धत आहे. तुळशी वृंदावनाला देखील ते तोरण बांधून घेतलेलं आहे. मगाशीच मी तुम्हाला म्हटलं की माझं पुरीसाठीचं पीठ मळून झालेलं होतं. आता मी पुऱ्या करून घेते. तर पहिले पुऱ्या लाटून घेते पूर्ण आणि नंतर मी तळून घेते. कारण एकटीला दोन्ही करायला जमत नाही. त्यामुळे आधी पूर्ण लाटून घ्यायच्या मग तळून घ्यायच्या. माझा पूर्ण स्वयंपाक आता तयार झालेला आहे. आता मी नैवेद्य दाखवून घेते. देवाला मी नैवेद्य दाखवला आहे. आज जरा खूप उशीर झाला आम्हाला, कारण पूजा होईपर्यंत आणि सगळं होईपर्यंत वेळ गेला. त्यामुळे आज थोडासा उशीर झाला आहे. 2 वाजून गेलेले आहेत. माझ्या 2 ओट्या राहिल्या होत्या. एक आमच्या स्टॉपवर म्हणजे खारगली स्टॉपवर एक देवी बसवतात, तिची ओटी राहिलेली. तर मी आज शेवटचा दिवस आहे ना, तर मी पहिले स्टॉपवरच्या देवीची ओटी भरायला गेले. स्वरा, मी आणि रुपेश आम्ही तिघंही गेलेलो आहे. तर मी ओटी भरून घेते देवीची. त्यानंतर मला पुढे जाऊन
तुळजाभवानीची ओटी देखील भरायची, तर आम्ही नंतर तुळजाभवानीच्या मंदिरात जाणार आहोत तुळजाभवानी देवीची ओटी भरण्यासाठी. आज देवीचं विसर्जन देखील आहे, त्यामुळे आता निघण्याची तयारी चालू होईल. त्यामुळे मी पहिले या देवीची ओटी भरण्यासाठी आलेली आहे. आता आम्ही तुळजाभवानीच्या मंदिरात आलेलो आहे. हे मंदिर जो पेट्रोल पंप आहे नागावचा त्याच्या थोडंच पुढे आहे. तर मंदिर खूप छान आहे, देवीला देखील खूप छान सजवलेली आहे. तर मी देवीची ओटी भरून घेणार आहे. येताना आम्ही घरून आपट्याची पानं आणलेली आहेत बरोबर देवीला वाहण्यासाठी. तर आत्ता आमचं असं प्लॅन झालं की आता आम्ही महालक्ष्मीचं मंदिर देखील इथेच जवळ आहे, तर महालक्ष्मीच्या इथे थोडं सोनं लुटून येतो. कारण इकडे पद्धत आहे देवीच्या देवळात जाऊन सोनं लुटण्याची, सीमोल्लंघन देखील तुम्ही म्हणू शकता. तर आम्ही त्याच्यासाठी महालक्ष्मीच्या मंदिरात देखील चाललेलो आहोत. आता आम्ही महालक्ष्मीच्या मंदिराकडे निघालो आहोत. रस्त्यांची काय वाट लागली आहे तुम्ही बघू शकता. आणि आम्ही पोचलो आहे महालक्ष्मी मंदिराच्या पायथ्याशी. तर पायऱ्या चढून वरती जायचं आहे आणि आम्ही निघालो आहे. महालक्ष्मीची ओटी भरून झाली आहे, पण आज दसरा असल्यामुळे आम्ही देवीला पाया पडायला आलोय. सोनं लुटण्यासाठी आलोय मंदिरात. आता जत्रा पण संपलेली आहे, जी देवीच्या मंदिराभोवती जी यात्रा भरते. म्हणजे छोटे छोटे स्टॉल्स असतात खाण्याचे, लहान मुलांची खेळणी वगैरे असे छोटे मोठे स्टॉल्स इथे होते. तर ते पण आता त्यांनी काढलेत आणि जत्रा संपली, कारण नवरात्र संपलेली आणि आज दसरा आहे. त्यामुळे ऑलमोस्ट सगळं संपलेलं आहे देवीचा उत्सव. आम्ही मंदिरात प्रवेश करतो. आम्ही नुसतं पाया पडायला आलो, आमची ओटी भरून झाली. देवीचं मंदिर थोडं डोंगरावर असल्यामुळे पायऱ्या चढून यावं लागतं, म्हणून मला थोडं दम लागला आहे. पण देवीचं रूप बघितलं की खूप प्रसन्न वाटतं आणि म्हणूनच आम्ही नेहमी देवीचं दर्शन घेण्यासाठी मंदिरात येत असतो. देवीपाशी सोनं लुटून देवीचा आशीर्वाद घेऊन आम्ही पुढच्या देवळात जाण्याचा एक प्लॅन केला आहे. ही जी देवी आहे ती नागावची ग्रामदेवता आहे. तर आम्ही तिकडे देखील जाऊन देवीचं दर्शन घेणार आहोत. आत्ता आम्ही नागावमध्येच आहोत. झुडपी गल्ली म्हणजे ही चिजबा गल्ली किंवा चिजू गल्ली नाही, सोनार पेठेतली ही गल्ली आहे झुडपी गल्ली. तर तिथे हे एक गावदेवीचं मंदिर आहे, जे इतक्या वर्ष मी नागावमध्ये असून देखील मला माहीत नव्हतं की इकडे गावदेवीचं मंदिर आहे. आमचे जे गुरुजी आहेत सुहास वैशंपॅट यांनी आम्हाला सांगितलं की हीच आपली ग्रामदेवता आहे, कारण इतके वर्ष आपण दक्षिणमुखी या आईलाच ग्रामदेवता म्हणून पूजतो. तर ते म्हणाले इकडे पण एक देवी आहे, तर तुम्ही तिथे दर्शन घेऊन या. तर आम्ही त्या देवीचं दर्शन घ्यायला आलोय. देवी आहे ही. या 3 देवी आहेत, रेणुका, वज्रेश्वरी आणि कावेरी. रेणुका देवी, वज्रेश्वरी देवी आणि कावेरी देवी या तिन्ही देव्या उत्तरमुखी आहेत. तर ह्या देवीची ओटी भरण्यासाठी मी आज या मंदिरात आली आहे.
मी पण पहिल्यांदाच या मंदिरात आले, पण छान देवीचं रूप बघायला मिळत आहे. आज दसरा आहे म्हणून यांच्या देवळात कार्यक्रम आहे, म्हणजे सगळे एकत्र जमून मिसळ बनवतात आणि त्याचीच त्यांची तयारी चालू आहे. आम्ही देवीचं दर्शन घेऊन देवीची ओटी भरून देवीचे आशीर्वाद घेतले आणि घरी जाण्यासाठी निघालो. आज देवीची मिरवणूक निघेल तर तिथे देखील जायचं आहे. ही देवीची विसर्जनांची मिरवणूक आहे. तर मिरवणुकीत छान वाजवत देखील आहेत आणि सगळ्या ज्या लेडीज आहेत त्यांनी एक कलरच्या साड्या, मुलींनी एकसारखे ड्रेस असे परिधान केलेले आहेत आणि त्यांची गंमत जम्मत चालू आहे. कोणी डान्स करतंय, मुली खेळत आहेत, तर मजा चालू आहे. आता ही एक दुसरी मिरवणूक आलेली आहे. दुसऱ्या एका देवीचं देखील विसर्जन आहे, त्यामुळे ही मिरवणूक देखील इकडूनच चाललेली आहे. तर ते पण मी थोडंसं कॅमेऱ्यात घेतलेलं आहे. अशा तऱ्हेने वाजत गाजत नाचत आनंदाने देवीच्या विसर्जनाची मिरवणूक निघालेल्या आहेत आणि गावातील लोक खूप मस्त एन्जॉय करत आहेत. आपापल्या परीने त्यांचं एन्जॉयमेंट चालू आहे आणि आता देवीचं विसर्जन होणार आहे. हा 9 दिवस चाललेला जो उत्सव आहे देवीचा, तो आता संपणार आहे आणि आता दिवाळीची तयारी चालू होणार आहे. तर आता सगळ्यांना दिवाळीचे वेध लागलेले आहेत. तर आता देवीचं विसर्जन होईल थोड्याच वेळात. वंकनाथाच्या मंदिराजवळ जी पोखरण किंवा पुष्करणी आहे तिथे देवींचं विसर्जन होणार आहे. तर विसर्जनासाठी भरपूर मंडळी जमलेली आहेत, बसलेली आहे जिथे जागा मिळेल तिथे. तर आम्ही देखील विसर्जनाला आलेलो आहोत आणि हे देवीचं विसर्जन कसं होतं हे मला तुम्हाला
दाखवायचं देखील आहे, तर मी हे मोबाईलमध्ये शूट करते। हे बघा, देवी पाटावर खाली विसर्जनासाठी मोठा पाट असतो त्याच्यावर आणली गेलेली आहे। त्यानंतर मूर्ती घेऊन आपण या पोखरणीत किंवा पुष्करणीत 3 गोल फेऱ्या मारणार आहेत आणि नंतर मग देवीचं विसर्जन होणार आहे। देवीच्या चरणी आता ही एकच प्रार्थना आहे की आपल्या समाजातील ज्या दुष्ट प्रवृत्ती आहेत त्यांचा विनाश होऊ देत, त्यांचा संहार कर आणि चांगल्या वृत्ती, चांगली माणसं समाजात निर्माण करून होऊ देत, चांगले विचारांची चांगले विचार समाज रुजू देत आणि चांगल्या प्रवृत्ती निर्माण होऊ देत, हीच देवीच्या चरणी माझी प्रार्थना आहे। एवढं बोलून मी माझा हा व्हिडिओ आता संपवणार आहे। देवीचं विसर्जन आता थोड्याच वेळात होईल। दुसऱ्या देवीचं देखील विसर्जन बघून आम्ही घरी निघू। तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या दीपदया व्लॉग्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळींसोबत शेअर करा। आणि तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ बघायचे असतील तर बेल आयकॉन दाबायला विसरू नका। एन्जॉय। झूम केलं म्हणजे एकदम गुरफट होतं मग Apa?